नमस्कार मित्रांनो. पित्त आंबट की कडू याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. मित्रांनो, पित्त हे दोन प्रकारचं आंबट आणि कडू अशा दोन्ही मध्ये येतं. म्हणजे बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास होताना कधी कधी आंबट पित्ताचा त्रास असतो आणि काही लोकांना कडू पित्ताचा त्रास असतो. आता नेमकं कसं हे समजून घ्या. आता काही लोक ज्यांना आंबट गुळणे येतात, ज्यांना तोंड आंबट होतं, ज्यांना दही ताक असे पदार्थ खाल्ले की आंबट वाटतं किंवा पित्ताचा त्रास वाढतो, त्याचबद्दल मळमळतं, अगदी गाडी लागते वगैरे असे प्रकार ज्यांना होतात त्यांचं पित्त हे आंबट असतं. त्या उलट ज्या लोकांना पोटात आग पडते, भूक सहन होत नाही, डोकं दुखतं, जळजळतं आणि पित्त पडत नाही, अशा लोकांचं पित्त हे कडू. काही लोकांना आंबट, कधी कधी आंबट पित्ताचा त्रास, कधी कधी कडू पित्ताचा त्रास, असा दोन्ही पित्ताचा त्रास असतो. तर अशी आंबट, कडू आणि सम अशा तिन्ही प्रकारची लोक आपल्याला बघायला मिळतात. ज्या लोकांना आंबट पित्ताचा त्रास आहे त्यांच्या म्हणजे दही खाल्लं, ताक खाल्लं, काही आंबट पदार्थ खाल्ला की त्यांना त्रास व्हायला लागतो. त्या उलट त्यांना तिखट खाल्लं, लसूण खरडा किंवा असं चमचमीत झणझणीत खायला आवडतं आणि खाल्लं की बरं पण वाटतं. कडू पित्ताच्या लोकांना गोड खाल्लं, भात खाल्ला, म्हणजे अगदी भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही अशी लोक असतात. त्यांना वेळेवर जेवण मिळालं की खूप चांगलं वाटतं, म्हणजे भूक सहन होत नाही हे प्रकार त्यांच्यामध्ये जास्त असतो. डोकं लगेच दुखायला लागतं. आणि जे समधर्मी लोक आहेत त्या लोकांना मात्र कधी आंबट पित्ताचा त्रास, कधी म्हणजे इकडं आंबट खाल्लं की आंबट, इकडं कडू खाल्लं म्हणजे तिखट खाल्लं की तिखटचा त्रास, अशा हे मध्यम लोक असतात. आता ह्याच्यावर करायचा उपाय कसा? ज्या लोकांना आंबट पित्ताचा त्रास आहे त्यांनी खाताना कायम हे आंबट पदार्थ कमीच ठेवायचे. आंबट पदार्थ खाल्ले की तुमचं पित्त वाढणार आहे. त्या उलट तुमच्यासाठी सुंठ, आलं, लसूण ह्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या. मग तुम्ही काय करत चला, ज्या वेळेला तुम्हाला आंबट गुळण्या येत आहेत, मळमळते, अशा वेळेला तुम्ही सुंठ दूध एकदम छान उपाय आहे. सुंठ गुळ तुम्ही खाऊ शकता. आल्याचा तुकडा एखादा जरी मीठ लावून खाल्ला तरी चालतं. अगदी वाटलं तर लंघन करा. उपवास हा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे. वेळेवर जेवण हे तर सगळ्या दोन्ही पित्तांसाठी गरजेचंच आहे, त्यामुळे ते करू शकता. ज्यांचं पित्त कडू आहे त्यांनी आवळा तुमच्यासाठी चांगला. तुम्हाला पोटात आग पडल्यासारखं वाटतंय, तुम्ही आवळा नक्की खा. तुमच्यासाठी दूध हळद चांगलं, म्हणजे अगदी थंड दूध पिलं की बरं वाटतं बघा. कडू पित्ताच्या लोकांना थंड दूध चांगलं. काळ्या मनुका, वेलची आपली ती थंडगार असते, त्यांनी तुम्हाला पित्त कमी झाल्यासारखं होतं. वेळेवर जेवण तुमच्यासाठीही लागू असतं. भात खाल्ल्यावर पोट भरतं, त्यामुळे एखादा पित्त खावर डोकं दुखतंय तर थोडा मऊ भात, तूप भात खायला हरकत नाही, तर तुम्हाला लगेच फायदा होईल. तुरीच्या डाळीचा मात्र दोन्ही पित्ताच्या लोकांनी प्रमाण किंवा वापर कमीच करावा, किंवा डाळ ही पातेल्यात शिजवलेली असावी आणि चांगल्या पद्धतीनं शिजवून चांगली गाळ झाल्यानंतर तुपासोबत खाल्ली तर ती तुरीची डाळ बाधत नाही. आता ज्या लोकांना आंबट आणि कडू अशा दोन्ही पित्तांचा त्रास आहे त्यांनी काय करा, ज्यावेळेला आंबटचा त्रास आहे त्यावेळेला आंबटचं औषध घ्या, ज्यावेळेला कडूचा त्रास आहे त्यावेळेला कडूचं औषध घ्या. तर अशा पद्धतीने आपली प्रकृती ओळखून, पित्त ओळखून जर उपाय केला तर नक्की पित्त तुमचं कमी होईल. बाकी पित्त अजून कशाने वाढतं ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.